चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पाऊस सुरू आहे। तर 2 दिवसापासून सुरू असलेल्या या पावसामुळे जनजीवन त्या ठिकाणचं विस्कळीत झालंय। पुरामुळे अनेक ठिकाणचे मार्ग बंद होत असल्याचं चित्र आहे। नुकताच चंद्रपूर, गडचांदूर, भायगाव या ठिकाणी वर्धा नदीवर असलेला पूल पाण्याखाली गेला असून हा मार्ग प्रवाशांसाठी बंद करण्यात आला आहे। वर्धा नदीवर असलेला पूल हा पूर्णपणे आता पाण्याखाली गेलेला आहे। त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय। नदीवर असला पूल पाण्याखाली गेला असून हा मार्ग आता प्रवाशांसाठी बंद करण्यात आला आहे। पूर्णपणे हा मार्ग पाण्याखाली गेलेला आहे। तर नुकताच चंद्रपूर, गडचांदूर, भोयेगाव या ठिकाणी वर्धा नदीवर असलेला पूल हा पाण्याखाली गेलेला आहे। त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणची देखील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे। या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिल ठाकरे यांनी। पाहूयात। चंद्रपूर शहरासह जिल्ह्यामध्ये मागील 48 तासापासून पाऊस पडते आहे। त्यामुळे संपूर्ण जे नदी नाले आहे ते दुथडी वरून वाहते आहे। खूप मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडत आहे। जवळपास 102 मिलीमीटरच्या वरत दररोज पाऊस पडते आहे। जवळपास 48 तासापासून पाऊस होते आहे। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जनजीवन आहे ते विस्कळीत आहे। अनेक मार्ग यामुळे बंद झालेले आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातली जी प्रमुख 3 नद्या आहेत, वैनगंगा आहे, वर्धा आणि इरे नदी आहे, याचे दरवाजे देखील खुले करण्यात आले। त्यामुळे बरेच सखोल भागामध्ये पाणी देखील साचायला सुरुवात झालेली आहे। तर दुसरीकडे अनेक मार्ग देखील बंद झाले आहे। चंद्रपूर राजूर असेल हा देखील मार्ग बंद झालेला आहे। त्यामुळे बरेच ये जा आहे किंवा वाहनांची खूप मोठ्या प्रमाणात रांग लागलेली आहे। आता सध्या पाऊस जरी थांबला असेल तरी मात्र जे आहे खूप अडचण हे कायम आहे। कारण की पाऊस जर पुन्हा आला तर नक्कीच चंद्रपूर जिल्ह्याला हा पुराचा फटका बसेल। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।